हाय हॅलो, कसे आहात तुम्ही सगळे? मस्त मजेत ना? तर मी स्वाती तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते आपल्या ह्या नवीन व्हिडिओमध्ये. तर थंबनेल बघून तुम्हाला समजलं असेल की आम्ही चाललो आहे तिरुपती बालाजीला आणि मिरजमधून ट्रेनने जाणार आहोत आम्ही. तर ट्रेनचा हा प्रवास मिरज टू तिरुपती बालाजी कसा होणार आहे हे फुल डिटेलमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण पटकन सबस्क्राईब करून घ्या. तर चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तर आम्ही बालाजीला जायचं म्हणून खूप दिवस झालं आमचं ठरत होतं आणि काहीतरी कारणांमुळे सारखं कॅन्सल होत होतं. मग आपण काय सगळ्यात पहिला बघतो तर तिरुपतीला जाण्यासाठी रिझर्वेशन्स 3 महिने आधी वेटिंगला असतात, ते आपण करून ठेवतो आणि नंतर मग काहीतरी कारणं येतात आणि ते कॅन्सल होतं काही होतं, असं 2 वेळा आमच्यासोबत झालं आहे. तर म्हटलं आम्ही आता आधी काही रिझर्वेशन केलंच नाही, तात्कालमध्ये रिझर्वेशन केलं होतं, ट्रेनचं 2 ACचं केले. आणि जर तुम्हाला पण असंच तात्कालमध्ये जर हवं असेल रिझर्वेशन ट्रेनचं तर मी स्क्रीनवरती तुम्हाला एक आता नंबर देते, त्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तुमचं बुकिंग ट्रेनचं. तर आमची ट्रेन 1:40ला आहे दुपारी आज मिरजेतून. तर चला आपण जाऊयात आता मिरजला. तर आता आम्ही येऊन पोचलो आहे मिरज जंक्शनला आणि इथे ट्रेन ऑलरेडी प्लॅटफॉर्मवरती उभी होती आणि 1:40ची टायमिंग होतं, तर बरोबर टायमावरती होती ट्रेन. इथे 10 ते 15 मिनटं ट्रेन थांबते आणि आम्हाला थोडंसंच वेळ राहिला होता, त्यामुळे आम्ही फास्टमध्ये गेलो. नंतर मग आम्हाला ट्रेनचे आमचे जे नंबर्स होते, सीट नंबर्स, ते बघून आम्ही आमच्या बॅगा वगैरे ठेवून बसलो. तर अशा पद्धतीच्या 2 ACच्या बुकिंग होतं आणि खाली आणि वर असे 2 बेड होते. तर आम्ही आलो आहे आता आणि प्लॅटफॉर्मला आम्ही यायच्या आधी लागली होती ट्रेन आणि आम्ही बसलो आहे आता गाडीमध्ये आणि आमची ट्रेन सुरू झाली. आणि इथे असे छोटे छोटे स्पॉटलाईट होते प्रत्येक सीटला, वरच्या सीटला आणि खालच्या सीटला प्रत्येक सीटला असे स्पॉटलाईट होते, जेणेकरून जर आपल्याला ट्रेनमध्ये वाचन वगैरे करायचं असेल रीडिंगसाठी त्यांनी छान आहे ते. त्याच्यानंतर AC वगैरे सगळं असं दिलं होतं. बेडशीट वगैरे बदलतात रोजच्या रोज. मग त्याच्यानंतर आम्ही चहा घेतला. पुढच्या स्टेशनवरती गेल्यावरती बेळगावच्या स्टेशनवरती चहा चांगला मिळतो, तिथून आम्ही चहा घेतला. तर आम्हाला इथे कोकणी माणसं पण भेटली होती, त्यांच्यासोबत थोडंसं बोलणं केलं, कारण ते दरवर्षी जातात बालाजीला. त्यांच्याकडून थोडीशी माहिती घेतली की कसं काय आहे तिथे. आणि आम्हाला गडबडीत जायला लागलं, त्यामुळे आम्ही जे दर्शनाचं बुकिंग होतं ते काही केलंच नव्हतं. डायरेक्टच आम्ही जाणार होतो फ्री दर्शनासाठी. तर मग म्हटलं बघूया आता पुढे काय काय होते, गर्दी किती आहे काय आहे ह्याच्यावरती डिपेंड होणार होतं की किती वेळ लागणार आपल्या दर्शनाला. तर जाता जाता अशी इथे वेगळ्याच पद्धतीची शेती तिने करत होती ते बघितलं. यांनी शेतामध्ये असे कप्पे कप्पे केले होते उंचीप्रमाणे, म्हणजे खालवर असे स्टेप बाय स्टेप असे कप्पे करून त्यांनी शेती त्यामध्ये केली होती. त्यांनी काय लावलं हे काही समजलं नव्हतं, कारण त्यांनी सगळं ते काढून बुचाड वगैरे रचून ठेवलं होतं. काही लोक बोलत होते सोयाबीन आहे, पण माहिती नाही काय होतं ते. त्याच्यानंतर खूप कंटाळा आला होता, कारण आम्ही हे वेगवेगळं बघतच आम्ही बसलो होतो. आणि नंतर म्हटलं थोडा वेळ झोपूया, त्यासाठी छान बेडशीट वगैरे अंतरले आणि झोपलो. 2-3 तास झोप झाल्यानंतर छोटीशी भूक लागली होती म्हणून प्लॅटफॉर्मवरती उतरून चिप्स वगैरे घेतले आणि नंतर मग खाल्लं. खूप छान वाटत होतं, कारण इतक्या दिवसाचा लांब प्रवास आम्ही करणार होतो पहिल्यांदा दोघेही सोबत, कारण लग्नानंतर पहिल्यांदाच बाहेर जात होतो आम्ही ट्रेनमधून, कारण प्रत्येक वेळी आम्ही आमच्या गाडीतूनच जातो. हे तावरगट्टी जंगल आहे आणि हे जंगल खूप लांबपर्यंत पसरलं आहे आणि ह्याला तावरगट्टी जंगलच म्हणतात. तर या जंगलामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी आहेत आणि जास्त हत्ती आहेत असं तिथे बोर्ड लावला होता. आणि हा प्रवास खूप छान वाटत होता, कारण कोणत्या तरी जंगल सफारीला आम्ही आलो आहे असं वाटत होतं आणि असं एन्जॉय करत आम्ही खूप छान प्रवास केला. त्याच्यानंतर इथे आपल्याला मोर वगैरे पण बघायला मिळाले आणि परत एका 9-9:30च्या दरम्यान भूक लागली होती म्हणून प्लॅटफॉर्मवरती असणारे पुलाव घेऊन आले त्यांनी आणि त्याच्यानंतर घरून आणलेलं थोडंसं जेवण होतं, ते आम्ही बसून सगळ्यांनी एन्जॉय केलं. आम्ही धारवाडमध्ये जेवलो होतो आय थिंक, आणि हे पुलाव होता ते खूप छान होता. बाकीचं काय माहिती नाही, कारण कसं असेल म्हणून आम्ही घेतलं नव्हतं, फक्त पुलाव तरी घेऊन बघूया म्हटलं कसं असेल. चांगलं होतं जेवण. आणि त्याच्यानंतर आम्ही जेवलो आणि मग थोडा वेळ झोपून आता आम्हाला सकाळी 8-8:30च्या दरम्यान तिथं आमची ट्रेन पोचणार होती, त्यामुळे आम्ही चांगलं जेवण केलं पोट भरून आणि निवांत झोपायचं म्हटलं, कारण दुसऱ्या दिवशी आम्हाला फिरायचं होतं आणि तिथे जाऊन किती वेळ लागणार काही माहीत नव्हतं, त्याच्यामुळे झोप होणं खूप गरजेचं होतं. आणि तिथे गेल्यानंतर आपल्याला पुढे खूपच गोष्टी फिरायच्या आहेत, त्याच्यामुळे मस्त ट्रेनमध्ये झोप झाली पाहिजे.
आणि त्या पुलावसोबत आम्हाला एक सांबारचं पॅकेट आणि एक लोणच्याचं पॅकेट दिलं होतं आणि टेस्टला चांगलं होतं, त्यामुळे तुम्ही ते घेऊ शकता. हे धारवाड जंक्शनवरती घेतले बहुतेक. आणि त्याच्यानंतर आम्ही मस्त जेवण करून निवांत झोपलो. आणि सकाळी 7:45च्या सुमारास आमची ट्रेन रेणीगुंटा जंक्शनवरती येऊन पोहोचली. हे जंक्शन तिरुपती जंक्शनच्या आधी लागतं आणि त्याच्यानंतर मग पुढे तिरुपतीचं जंक्शन होतं. पण टाईमच्या आधी ट्रेन आली होती, त्याच्यामुळे अर्धा तास ट्रेनमध्येच थांबू केली होती, कारण पुढच्या लोकांची ट्रेन चुकू शकते. त्याच्यामुळे अर्धा तासानंतर आमची ट्रेन परत सुरू झाली आणि आता थेट आमची ट्रेन तिरुपती जंक्शनवरती येऊन पोहोचली. आणि ही ट्रेन तिरुपतीमध्ये पोहोचायला बरोबर 8:30 वाजले होते. आणि आता जंक्शनवरती खूप गर्दी होती, कारण बाकीचे पण लोक आले होते. तर आम्ही उतरलो आणि थोडा वेळ बसलो, कारण आता आम्हाला कुठून जायचं हे वगैरे बघायचं होतं. आणि खूप गर्दी होती पुढे, म्हणताना म्हटलं जरा गर्दी कमी झाल्यानंतर आपण जाऊया. आणि आता बघू शकता तुम्ही किती गर्दी आहे. आणि असं स्टेशनवरती बालाजींची एक मूर्ती लावली होती. खूप भूक लागली असल्यामुळे सगळ्यात आधी आम्ही जेवणासाठी गेलो हॉटेल भीमाजला. ते स्टेशनच्या बरोबर समोर आहे. आणि नंतर मग आम्ही गेलो, तर इथे साऊथ इंडियन स्टाईलमध्ये आम्ही नाश्ता करायचा ठरवला होता. तर असे पहिला केळ्याच्या पानं आम्हाला आणून दिली आणि नंतर मग आम्ही त्याला असं पाणी शिंपडून साफ केलं. आणि यांनी इडलीची ऑर्डर दिली होती आणि मी डोसा घेतला होता. तर अशा पद्धतीने पहिला केळीची पानं साफ करून घेतली. नंतर त्यांनी आम्हाला 2 प्रकारचे सांबार आणून दिले. त्याचबरोबर टोमॅटोची चटणी आणि खोबऱ्याची चटणी आणून दिली होती. तर यांची आता इडली आली आहे, बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने किती छान दिसते ना, आणि टेस्टला पण एक नंबर आहे. आणि असा आमचा डोसा आला होता. इथे मस्त नाश्ता केला आणि त्याच्यानंतर चहा घेतला. आणि इथे चहामध्ये साखर खूप कमी असते, म्हणून आम्ही एक्स्ट्रा साखर मागवली आणि परत साखर घालून पिलो. फायनली आम्ही तिरुपतीमध्ये येऊन पोहोचलो. 22 तासाच्या प्रवासानंतर पोहोचलो आणि आता येऊन पोहोचलो इथे. आता इथून तिरुमालाला जायचं आहे. तर त्याच्या आधी म्हटलं थोडंसं नाश्ता वगैरे करूया आणि त्याच्यानंतर आता आम्ही जाणार आहे. तर हा सगळा व्हिडिओ तुमच्यापर्यंत मी पोहोचवणार आहे. तर त्याच्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला पण लाईक करा. आणि तिथून दुसरा मंदिराचा पूर्ण व्हिडिओ दुसऱ्या व्हिडिओमध्ये येणार आहे. त्याच्यामुळे पुढच्या व्हिडिओमध्ये बघा तुम्ही पूर्ण दर्शन कसं वगैरे होतं. तिरुपतीहून तिरुमालाला बसने जायला लागतं आणि ह्याची फुल डिटेल्स मी नेक्स्ट व्लॉगमध्ये टाकणार आहे. त्याच्यामुळे नेक्स्ट व्लॉगमध्ये तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघू शकता.